त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गोदावरी नदी। आपल्या माहिती असतो गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर म्हणजे ब्रह्मगिरी डोंगरातील या एका थंड हवेच्या ठिकाणी होतो। त्र्यंबकेश्वर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग देखील आहे। त्यामुळे त्र्यंबकेश्वर हे गोदावरीचे नदीचे उगम स्थान, त्याचबरोबर एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ, त्याचबरोबर धार्मिक स्थळ देखील ओळखले जाते। आपला पुढील प्रश्न आहे कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? आणि आपले ऑप्शन आहेत ऑप्शन ए महाबळेश्वर, ऑप्शन बी त्र्यंबकेश्वर, ऑप्शन सी ब्रह्मगिरी आणि ऑप्शन डी सह्याद्री। आपणास सर्वच माहीत आहे कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर या ठिकाणी होतो। महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि या ठिकाणी कृष्णा नदीच नाही तर त्या व्यतिरिक्त आणखी 4 नद्याचा उगम होतो। तर त्या कुठल्या कुठल्या नद्या आपण पाहूया। एक आहे कृष्णा, दुसरी आहे कोयना, तिसरी वेण्णा, चौथी आहे गायत्री आणि 5वी नदी आहे सावित्री। यातल्या गायत्री आणि सावित्री या 2 नद्या पश्चिम वाहिनी आहेत, तर कृष्णा, कोयना आणि वेण्णा या पूर्व वाहिनी नद्या आहेत। म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महाबळेश्वर। आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या नदी महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून वाहते? आणि आपले ऑप्शन आहेत ए तापी, बी पंचगंगा, सी गोदावरी आणि डी नर्मदा।